हा आमच्या शेतातला जो बगीचा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मी फुलांची आणि काही भाज्यांची झाडं लावली आहेत, फळांची पण. तो भाग मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सो सुरुवात होते ती आमच्या देशी गुलाबाच्या झाडाने, आणि त्याच्या बाजूला लाल रंगाचा देशी गुलाब आहे. हा भाग ॲक्च्युली असा दिसतो. हे तेरड्याचे झाडं पण मीच लावले त्या वर्षी. इथे काही गिलक्याचे वेल दरवर्षी उगवतात. ते दोरीच्या आधाराने वर चढवले, म्हणजे या मांडवावर ते छान वाढतील. सध्या लहानच आहेत. आमच्याकडे अजिबातच पाऊस नाही आहे 20-25 दिवस झाले. काल रात्री थोडासा पाऊस पडला असं मी ऐकलं. यानंतर इकडे गेलात तुम्ही की पेरूचं झाड आहे, दूध मोगऱ्याचं झाड आहे, आणि हे आहे मलबेरीचं झाड. हे देशी मलबेरी आहे, त्याच्यामुळे खूप उंच होतं. त्याच्या मागे खंडू चक्क्याचं झाड आहे, जे आपल्याला फ्रॅक्चर वगैरे झालं तर त्याचे पानं कामात येतात. इथे कुंदाचा म्हणजे हायब्रिड कुंद आहे. तेरडा खूप सुंदर झाला आमचा. ही सगळी जी आहेत ही कोरांटीची झाडं आहेत. जांभळी, पांढरी, गुलाबी, पट्टेरी, लाल अशी सगळी कोरांटीची झाडं आहेत माझ्याकडे, सगळे रंग. हा डबलचा देशी जास्वंद आहे. त्यानंतर हे झाड आहे म्हणजे स्टार आवळा, चक्री आवळा म्हणतात त्याला, स्टार गुजबेरी असं त्याचं नाव आहे. इथे आमच्या सगळ्या तुळशीचे रोप आहेत, म्हणजे सगळे. ही कृष्ण तुळस आहे, ही जी आत्ताच आईने कटिंग केलेली आहे. सगळ्या खालचे फांद्या काढल्या की ते झाड चांगलं डेरेदार होतं. हे गवती चहाचं झाड, याला 4-5 वर्ष झाले. त्यानंतर हे जास्वंद तुम्ही बघू शकता, देशी डबल जास्वंद आहे. ही आत्ताच टमॅटोची रोपं लावली तिथे, मस्त फुलांवर आली आहे. अशी इथे सगळी टमॅटोची रोपं आहेत. ही हळद आमच्याकडे दरवर्षी इथेच उगवते. हे जे 2 झाडं दिसत आहेत, 2-3, हे मोठं बोराचं झाड आहे. म्हणजे याचं बोर जे आहे ते चांगलं ॲपल बोरापेक्षा थोडं छोटं येतं, पण अतिशय सुंदर चवीला आहे. मागच्या वर्षी म्हणजे यावर्षीच उन्हाळ्यात मी त्याचे बोरं वाळलेले सेल केले होते. सगळ्यांना फार आवडले ते, कारण अगदी छान त्याचा गर आहे. उकडलेले बोरं करायला एकदम बेस्ट जात आहे ती. हे पण जास्वंद. इथे लाल पेरू आहे आणि गुलाबी पेरू पण आहे, जो आतनं असा छान गुलाबी असतो, बाहेरनं हिरवा असतो. त्याच्यानंतर हा गुलाब. मला ॲक्च्युली जास्त आवडत नाहीत हायब्रिड गुलाब, म्हणजे हे जे असतात बडिंगचे. मला देशी गुलाब जास्त आवडतात, म्हणून मी त्याच्यात जास्त झाडं लावली आहेत. हे आपलं तगरीचं झाड, स्वस्तिक म्हणतात त्याला, चांदणी म्हणतात काही ठिकाणी. गुलाब हा पिवळा शेड असतो याला, मोतिया कलरचा, म्हणजे असा शेड असतो याला. आणि चप्पल माहिती नाही कोणाची आहे. आणि हे असं फाउंटेन सारखं झाड तयार होतं, म्हणजे याला वेल नाही होत आणि याचं नॉर्मल झाड पण नसतं, पण याला लांब लांब फांद्या येतात, एखादा फवारा कसा पडतो तशा. इथून पुढे गेलो की हा आमचा तोंडल्याचा वेल आहे. हे तोंडले लागलेले आहेत. हे ॲक्च्युली गुलाबी वेली गुलाबाचं झाड आहे, पण त्याला मला वाटतं पाणी कमी पडलं, त्याच्यामुळे पानं पिवळे पडले. पण आता पाणी दिल्यामुळे पुन्हा त्याला नवीन फूट येते. बघा इथे तुम्हाला नवीन फूट दिसू शकते. हे सगळे पानं गळतील आता.
हा पण देशी गुलाबी भरपूर फुलं येतात त्याला. त्याच्या मागे धोत्र्याचं झाड आहे, हेलिकोनी आहे, पांढरी कोरांटी आहे, ह्याला पारस पिंपळ म्हणतात. आणि हे हे झाड तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे उंबराचं झाड मीच लावलेलं आहे. त्याच्या खालची कॅनोपी, म्हणजे कॅनोपी खूप सुंदर आहे या झाडाची. इकडे आमच्या कोंबड्या वगैरे ठेवल्यात, त्यांना अजून सोडायचं आहे, थोड्या वेळाने सोडते. हे अंबाडीचं झाड आहे. हे अंबाडीचे झाडं पण इथे दरवर्षी उगवतात स्वतःहूनच. आणि ही ती लाल बोंडांची अंबाडी नाही आहे, हिचे पानं खातात. म्हणजे ही पानं याची आपण खातो ती वाली अंबाडी आहे. इकडनं असा रस्ता आहे, ही एक आमची खोली आहे, इथे आम्ही जेवायला वगैरे बसतो. डायनिंग टेबल आहे आतमध्ये. ते वडाचं झाड. त्यानंतर इथे मी माझे स्पॉटेड गोकर्ण लावले आहेत काही. बाहेर तशी माझ्याकडे गोकर्णाची बागच आहे वेगळी, पण हे इथे स्पेसिफिकली 2 मी लावलेले होते स्पॉटेड. हे एक आहे आणि एक दुसरं. मी पहिल्यांदा तसा लॉंग फॉर्मॅटचा व्हिडिओ बनवते, जे मला माहीत नाही कसा बनेल. हा पण देशी गुलाब आहे. इकडे पूर्ण निळ्या रंगाचे म्हणजे गोकर्णाचे झाड आहेत. ही माझी कोरांटीची बाग. इथे सगळ्या कोरांटी आहेत, गुलाबी, लाल, जांभळी, पांढरी, पिवळी कोरांटी तर तशी आमच्या शेताच्या बांधावर उगवलेली असते. ते पलीकडे जे दिसत आहे ते आहे गोकर्ण वृक्षाचं झाड. हे आहे फणसाचं झाड. खाली केळी आहेत. हे आहे महुवाचं झाड उंच गेलेलं. हा केसर आंबा आहे. हा पण केसर आंबा आहे. हे डबल डेकर जास्वंद आहे. ह्याचं कुठे असेल तर तुम्हाला दाखवते मी कसं असतं फूल. हा पण गुलाब आहे. याचं छान गुलकंद होतो आणि अत्यंत सुवासिक गुलाब आहे हा. माझा हा साधा गोकर्ण असा वाढला आहे, त्याच्यामध्ये फताड्यावालाचे पण पानं दिसत असतील. आता हे गोकर्णाची फुलं येऊन गेली की मी याची पूर्ण कटिंग करेल, म्हणजे वालाला वाढायला जागा मिळेल. गुलाब बघा किती सुंदर दिसतो. हे काही हायब्रिड कॉस्मॉस लावलेले आहेत मी. उगवलेले नाही आहेत, हे मी लावलेले आहेत, कारण आम्ही जास्त ते उगवू देत नाही. वरच्यावर काढले की मग त्याचा असा प्रसार होत नाही सगळीकडे. इथे बांधानी आणि मध्ये मी काही कॉस्मॉसची झाडं ठेवले आहेत. इथे पण मी काही नवीन रोपं लावलेले आहेत गुलाबाचे. सो अशी आमची ही बाग आहे मागची, छोटी बाग. म्हणजे पुढे आणखीन झाडं आहेतच. माझ्याकडे जास्वंदाची एक वेगळी बाग आहे सेपरेट, गोकर्णाची सेपरेट बाग आहे आणि वॉटर लिलीची तर आहेच. तर हा मागचा भाग जो आहे तो असा आहे. आता मी तुम्हाला दाखवते की माझा सगळ्यांना आवडणारा गुलाबाचा वेल कुठे आहे. इथे अबोली पण आहे. अबोलीचे मी घरी रोपं तयार केली होती यावर्षी, ते मी इथे लावले आहेत. पिवळी अबोली आहे, याच्यात आपली नॉर्मल केशरी अबोली आहे, निळी अबोली आहे. अबोली जरी तिचं नाव असलं तरी बरेच रंग आहेत त्याच्यामध्ये. माझ्याकडे पांढरा आणि निळा गोकर्ण तर लिटरली एका वीड सारखा उगवतो, म्हणजे कुठेही असा उगवलेला असतो. हा माझा गुलाबाचा वेल, वेली गुलाब जो सगळ्यांना आवडतो. असं माझं हे छोटंसं मागचं अंगण. कधी कधी मोर येतात इथे. मोराचे व्हिडिओज तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर बघितले असतील. कोरांटीला फुलं आल्यावर या सगळ्या झाडांना इतके छान दिसतात ते, म्हणजे नुसता फुलांचा सडा असतो इथे. सो अशी माझी बाग आहे. बघू अशी जमतात की नाही मला व्हिडिओज. आणखीन करायचा प्रयत्न करेल की आठवड्यातनं एकदा अशा पोस्ट मी करू शकते.